नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं या वर्षीच्या आपल्या क्रॅश कोर्स PYQ सिरीजमध्ये। आता आपण पुढच्या क्वेश्चन पेपरसाठी मूव ऑन होतोय। आजचा डे 8 आहे विद्यार्थी मित्रांनो। आजच्या या डे 8 मध्ये परत एकदा नवीन 50 MCQs खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, जे की खूप इम्पॉर्टंट आहेत, जे की PYQs आहेत आणि तुमच्या 2025 च्या MST CET परीक्षेसाठी ते खूप 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 आवश्यक आहेत। सो तुम्ही आतापर्यंत मला साथ दिलेलीच आहे। खूप सारे विद्यार्थी अखंड महाराष्ट्रातून हे व्हिडिओज पाहतायत आणि त्यांना हे व्हिडिओज कामाचे देखील ठरत आहेत। विद्यार्थी मित्रांनो, असंच तुमचं प्रेम कायम राहू द्या। चला तर आपण बघूया आजचा क्वेश्चन पेपर। सो लेट्स मूव ऑन फॉर क्वेश्चन नंबर 1। पहिल्या क्वेश्चनकडे आपण मूव करतोय। दिस इज आवर फर्स्ट क्वेश्चन फ्रेंड्स। Identify the element having highest value of first ionization enthalpy। तुम्हाला फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पी जास्त हायेस्ट असलेला एलिमेंट शोधायचा आहे खालील दिलेल्या एलिमेंट्स पैकी। सगळ्यात लक्षात ठेवा, अगोदर तर अलॉंग द पिरियड जर म्हटलं आपण मॉडर्न पिरियडिक टेबलच्या, तर लेफ्ट टू राईट आयोनायझेशन एन्थाल्पी वाढत जाते, लक्षात ठेवा। आणि जर ग्रुप्समध्ये म्हटलं मित्रांनो, तर ग्रुप्समध्ये लक्षात ठेवायचं डाऊन द ग्रुप्स, टॉप टू बॉटम डाऊन द ग्रुप्स आयनायझेशन एन्थाल्पी जी आहे ती डिक्रीजच होत जाते। सो ॲरो अपवर्ड म्हणजे इन्क्रीजेस आणि ॲरो डाऊनवर्ड्स म्हणजे डिक्रीजेस, हे लक्षात ठेवा। आता यावरून शॉर्टकट काय आहे तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे कोणता एलिमेंट कुठं आहे। मित्रांनो, हा ऑक्सिजन ग्रुप एलिमेंट आहे, म्हणजेच ग्रुप नंबर 16 मधला एलिमेंट आहे, ओके नाही। त्यानंतर ब्रोमीन 17 मधला एलिमेंट आहे। झिनॉन आणि अर्गॉन हे जे दोन आहेत ते 18 ग्रुपमधले। सो लेफ्ट टू राईट म्हटलं तर 18 ग्रुपचे एलिमेंटची जी आयोनायझेशन एन्थाल्पी असेल मित्रांनो ती सर्वात जास्त असेल, लक्षात ठेवा। म्हणून मग सगळ्यात टॉपला तर हे दोघं जण आले, झेनॉन आणि अर्गॉन। त्यानंतर डाऊन द ग्रुप ती काय होत जाते, कमी होत जाते। ऑफ अ परफेक्ट गॅस एक्सपॅन्ड्स आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली फ्रॉम 10 dm³ टू, इथं थोडंसं प्रिंट मिस्टेक आहे, 20 dm³ लक्षात ठेवा, 10 to 20 dm³ ॲट 300 केल्विन। फाइंड डेल्टा U, Q अँड वर्क डन W रिस्पेक्टिवली इन द प्रोसेस। तुम्हाला काय काय शोधायचं आहे ते त्यांनी दिलेलं आहे। सो थर्मोडायनॅमिक्स मधला हा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, थर्मोडायनॅमिक्स। सो सगळ्यात अगोदर सगळ्यात महत्त्वाचं जी इन्फॉर्मेशन दिलेली त्या इन्फॉर्मेशनचा वापर करा मित्रांनो। तुम्हाला आयसोथर्मल रिव्हर्सिबल म्हणजे Wmax चा फॉर्म्युला आला पाहिजे। Wmax इज इक्वल टू 2.303 nRT log टू द बेस 10 ऑफ काय येणार आहे, जर व्हॉल्यूम आहे तर V2 अपॉन V1 घ्यावं लागेल। सो यू कॅन पुट द व्हॅल्यूज अँड फाइंड आउट द आन्सर फर्स्ट ऑफ ऑल फॉर वर्क डन। वर्क डन साठी अगोदर उत्तर काढा मित्रांनो, किती येते तुमचं Wmax तुम्ही चेक करू शकता। सांगा मला किती येईल, पटकन बोलायचं आहे। पुट द व्हॅल्यूज, यू विल गेट द आन्सर ॲज। सांगताय, बोला लवकर, पहा मायनस साईन तिथे येणार आहे, कॅल्क्युलेशनमध्ये तुम्हाला ते लक्षात येईल। Wmax पॉझिटिव्ह पण असणार आहे, निगेटिव्ह पण असणार आहे। सो -2.303 एन किती आहे तो 1 मोल दिलेला आहे ऑलरेडी। आर किती दिलेला आहे 8.314, ठीक आहे। किलो जूल्स 10 to the power of -3, ओके। टेम्परेचर किती दिलेलं आहे मित्रांनो 300 केल्विन दिलेलं आहे। आणि राहिला कोण आता त्याच्यासोबत, लॉग V2 किती आहे मित्रांनो 20 आहे, पहा log 20 अपॉन log 10। सो 20 अपॉन 10 किती झाला 2। log 2 तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे -2.303 1 इंटू 8.314 10 to the power of -3 300 आणि हे किती झालं log 2 म्हणजेच किती असते 0.3010। सो ह्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन किती येतं मित्रांनो, ह्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन येत आहे -1.726, ठीक आहे। हे आलं किलो जूल्समध्ये। आता वर्क डन तुमचं काय आहे, निगेटिव्ह आहे मित्रांनो। तुमच्याकडे ऑलरेडी थर्मोडायनॅमिक्स फर्स्ट लॉ काय आहे, डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस W। बट जर आयसोथर्मल प्रोसेस असेल तर डेल्टा U काय असतो मित्रांनो 0। सो Q प्लस W और W इज इक्वल टू -Q असेल। मग आता तुम्हाला काय काय विचारले ते पहा। डेल्टा U तर 0 आहे, हे कन्फर्म झालं, डेल्टा U 0 आयसोथर्मल असल्यामुळे। Q किती आहे, सो Q तुम्ही कसं काढू शकता, जर तुम्हाला Q इज इक्वल टू करायचं असेल तर -W करावं लागेल। सो -W म्हणलं तर ते काय येईल सांगा, हे ऑलरेडी मायनस आहे, मायनस मायनस प्लस म्हणजे Q ची व्हॅल्यू काय येईल 1.726
आणि डब्ल्यूची तर तुम्हाला आलेलीच आहे ऑलरेडी -1.726. सो चेक करू शकता तुम्ही. 0 पाहिजे डेल्टा यू सुरुवातीला विचारला 0 0 ह्या 3 ऑप्शन्समध्ये आहे. त्याच्यानंतर तुम्हाला क्यू विचारलेला मित्रांनो, क्यू हा काय पाहिजे पॉझिटिव्ह पाहिजे 1.726 इथंच आहे उत्तर आणि हा मायनस आहे. सो ऑप्शन ए हेच त्याचा ऑप्शन असेल. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की कंबाईन क्वेश्चन असा विचारलेला आणि थर्मोडायनॅमिक्समध्ये असे खूप सारे फॉर्म्युले, त्यामुळे तुम्हाला फिजिकल केमिस्ट्रीवरती कमांड पाहिजे असेल, फिजिकल केमिस्ट्रीचे न्यूमेरिकल्स यायचे किंवा आले पाहिजेत असं वाटत असेल तर फॉर्म्युले पाठ करा, ती काळाची गरज आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे जातोय आपण. पुढचा क्वेश्चन नंबर 3 तुमच्यासमोर स्क्रीनवरती आहे मित्रांनो. सिंपल तुम्हाला जो दिसतोय तो कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा क्वेश्चन आहे. आयडेंटिफाय एनायनिक कॉम्प्लेक्स फ्रॉम द फॉलोइंग. पहिल्यासारखाच क्वेश्चन, हा क्वेश्चन अगोदरच्या पण एका सेशनला येऊन गेलेला मित्रांनो. तुम्ही मागचे जर 8 दिवसाचे व्हिडिओज पाहत असाल तुम्ही तर तुम्हाला लक्षात येईल की एनायनिक म्हणजे निगेटिव्ह, आणि निगेटिव्ह असेल तर मेटलला आपोआपच ATE सफिक्स लागतो मित्रांनो, कारण ओव्हरऑल चार्ज पण त्या कॉम्प्लेक्सवर काय येतो त्याच्यामुळे निगेटिव्ह येत असतो. कारण मेटलची ऑक्सिडेशन स्टेट मायनस जरी केली तरी उरलेला चार्ज ओव्हरऑल त्या कॉम्प्लेक्स आयनवरती निगेटिव्ह येतो आणि अशा निगेटिव्ह कॉम्प्लेक्स आयनला आपण काय म्हणतो ATE सफिक्स मेटलला लावतो. मग इथं कुठे ATE लावलेलं आहे का ते चेक करायचं. मला वाटतं इथं लावलेलं आहे ॲल्युमिनेट, इथं नाही कॉपरमध्ये, इथं पण कोबाल्टमध्ये नाही, इथं पण आयर्नमध्ये नाही. मग माझं म्हणणं आहे की साधी गोष्ट आहे की फ्लोरो म्हणलं तर ते मायनसच असतात आणि ATE सफिक्स इथंच आहे. तर डोळे झाकून तुम्हाला जास्त विचार न करता 5 सेकंड्स क्वेश्चन आहे हा. 5 सेकंड्स क्वेश्चन म्हणजे समजून घ्या 5 सेकंदात याचं उत्तर आहे मित्रांनो तुमच्याकडे. सो 50 सेकंड जे आहेत ते तुमचे इतर क्वेश्चनला तुम्ही देऊ शकता. क्वेश्चन नंबर 4 कडे जातोय आपण. क्वेश्चन नंबर 4 पहा. आयडेंटिफाय अ लिगॅंड हॅव्हिंग 2 डोनर ॲटम्स अँड युजेस अ पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन बोथ डोनर ॲटम्स. असा एक लिगॅंड शोधायचा आहे 4 मध्ये, नायट्रो आयसोथायोसायनायटो इथिलीन डायमाइन आणि कार्बोनिल, की जो दोन्ही बाजूला डोनर ॲटम्स दाखवत आहे. इथिलीन म्हणजे CH2CH2 आणि डायमाइन म्हणजे NH2NH2. सो हा एक असा लिगॅंड आहे ज्याच्याकडे 2 डोनर ॲटम्स आहेत, दोन्ही तो वापरतो. ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. फार तर फार 15 ते 20 सेकंदामध्ये या क्वेश्चनचं उत्तर तुमचं येऊ शकतं मित्रांनो. चलो दॅट वन इज आवर केमिस्ट्री, नाईस केमिस्ट्री ऑफ द मॉलिक्युल्स. नेक्स्ट क्वेश्चन, पुढच्या क्वेश्चनकडे जातो आपण. व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड. GOC मधला हा क्वेश्चन परत एकदा आलेला आहे मित्रांनो. GOCचे क्वेश्चन्स फिक्स IUPAC नेम वरती क्वेश्चन्स येत आहेत GOCचे. चेक करा तुम्ही की IUPAC नेम याचं काय. तर अल्कोहोल म्हणजे एकच फंक्शनल ग्रुप येते, 1 येईल, 2 3 4 आणि 5. सो 5 कार्बनची ही रिंग आहे आणि 3 नंबरला मेथिल आहे. सो तुम्ही चेक करू शकता 3 मेथिल सायक्लोपेंटॅनॉल पाहिजे. 3 मेथिल सायक्लोपेंटॅनॉल कुठं आहे तुम्ही चेक करा. 3 मेथिल सायक्लोपेंटॅनॉल इथं तर दिसतोय, बाकी कुठं काही नाही आहे. 3 मेथिल सायक्लो पाहिजे होता, इथं सायक्लो लिहिलेलं नाही. सो सायक्लोपेंटॅनॉल ऑप्शन बी शुड बी द करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन. फ्रेंड्स हा पण क्वेश्चन सोप्या कॅटेगरीमधला, इझी कॅटेगरीमधला हा क्वेश्चन होता. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. विच फ्रॉम द फॉलोइंग बफर्स इज यूज्ड फॉर प्रेसिपिटेशन ऑफ कॅटायन्स ऑफ थर्ड ए ग्रुप इन द क्वालिटेटिव्ह अनालिसिस. सो थर्ड ए ग्रुप प्रॅक्टिकल केमिस्ट्रीचा क्वेश्चन आहे. खूप सिंपल क्वेश्चन आहे मित्रांनो. pH याच्यासाठी मेंटेन करावा लागतो थर्ड ए ग्रुपच्या कॅटायन्सला प्रेसिपिटेट करण्यासाठी आणि तो pH असला पाहिजे 8 to 10 ची रेंज. थोडक्यात काय बेसिक असला पाहिजे. मग बेसिक सी रिलेटेड इथं पहा ॲसिटिक ॲसिड आहे, हा पण बेन्झोइक ॲसिड आहे, फॉर्मिक ॲसिड आहे. बेसिक pH हाच फक्त बफर ठेवू शकतो कारण हा बेसिक बफर आहे. सो ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7. विच ऑफ द फॉलोइंग हॅज द हायेस्ट बेसिक स्ट्रेंथ. परत एकदा मित्रांनो अमाईनच्या बेसिसिटीवरती सारखे क्वेश्चन्स विचारले जातात. मागचे सगळे पेपर्स, मागचे सगळे व्हिडिओज तुम्ही पहा, त्याच्यामध्ये अशा टाईपचा क्वेश्चन फ्रिक्वेंटली विचारला जातोय. सो अमाईनच्या बेसिसिटी ऑर्डरबद्दल लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचा R2NH म्हणजे सेकंडरी इज ग्रेटर दॅन टर्शरी, टर्शरी इज ग्रेटर दॅन प्रायमरी, प्रायमरी इज ग्रेटर दॅन अमोनिया. हा जर तुम्हाला ऑर्डर ऑफ सिक्वेन्स पार्ट असेल तर तुम्हाला किती वेळा त्यांनी कसाही क्वेश्चन विचारू द्या, तुमच्या लक्षात आलं पाहिजे की याच्यातला सेकंडरी जो असेल तो हायेस्ट बेसिक स्ट्रेंथला असेल. मग सेकंडरी कोण आहे, ट्रायमेथिल असू शकत नाही, डायमेथिलामाइन हे असू शकते, मेथिलामाइन प्रायमरी आणि हा तर अमोनिया आहे. सो करेक्ट ऑप्शन इज बी बॉम्बे. ज्याला कन्सेप्ट पार्ट, प्रत्येकदा ऐका मित्रांनो, ज्याला कन्सेप्ट पार्ट त्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची अडचणच येत नाही. त्यामुळे कन्सेप्ट्सकडे तुमचं लक्ष पाहिजे, बारकाईने तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. ओके नेक्स्ट क्वेश्चनला जातो आपण. क्वेश्चन नंबर 8. The molar conductivity of 0.02 molar HCl is.
तुम्हाला मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजेच काय दिलेलं आहे, लॅम्बडा दिलेलं आहे मित्रांनो. किती दिलेलं आहे, 408.4 moles at 25 डिग्री सेल्सियस. कॅल्क्युलेट इट्स कंडक्टिव्हिटी. सो सिंपल फॉर्म्युला आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा, हा न्यूमेरिकल आहे. पटकन मला कमेंट बॉक्समध्ये फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सांगू शकता मित्रांनो. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर दिस न्यूमेरिकल? मोलार कंडक्टिव्हिटी लॅम्बडा दिलेलं आहे, 1000 K असणार हे, डिवायडेड बाय काय असते, कॉन्सन्ट्रेशन. पण आपल्याला विचारलंय काय, व्हॉट इज कंडक्टिव्हिटी? के तुम्हाला काढायचा आहे. सो देअरफॉर के इज इक्वल टू, रिअरेंज करा फॉर्म्युला, लॅम्बडा सी डिवायडेड बाय 1000. सो इफ यू पुट द व्हॅल्यूज, मोलार कंडक्टिव्हिटी किती दिलेलं आहे, 0.02 इंटू कॉन्सन्ट्रेशन किती दिलेलं आहे मित्रांनो, हां कॉन्सन्ट्रेशन 0.02 मोलार आहे आणि मोलार कंडक्टिव्हिटी 408 आहे, 408.4 डिवायडेड बाय 1000. सो खूप सिंपल तुम्हाला हा क्वेश्चन त्यांनी दिलेला आहे, तुम्ही चेक करू शकता मित्रांनो. सरळ सरळ 408च्या दुप्पट किती येते तुम्ही बघू शकता. हे असणार 8, हे 8 2 16, 1 4 2 8. सो डेसिमल पॉईंट 1 2 3, 8.168 10 टू द पॉवर ऑफ, हे -3 होणार. सो खूप सिंपल कॅल्क्युलेशन. 8.168 कुठं आहे, ऑप्शन बी हे त्याचं ऑप्शन येतं आहे. म्हणजेच मला तुम्हाला सांगायचं की न्यूमेरिकल्स मागच्या सलग 8 पेपर्समध्ये तुम्हाला हेच सांगतोय मी की न्यूमेरिकल्स केमिस्ट्रीचे अवघड नाहीत, येते का लक्षात. सो त्यामुळं काळजी घ्या. केमिस्ट्रीचा एकही प्रश्न सोडायचा नाही मित्रांनो. जे जे विद्यार्थी, कोण कोण माझे विद्यार्थी पहिल्या व्हिडिओपासून पाहत आहेत, डे 1 पासून ही सिरीज पाहत आहे, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये यस सर म्हणून रिप्लाय करा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर फक्त लाईक करू नका, कमेंटमध्ये सांगा की सर आम्हाला हे व्हिडिओज आवडत आहेत. कारण तुमची कमेंट म्हणजे माझा उत्साह असेल मित्रांनो. कारण या दगदगत्या उन्हामध्ये आणि खूप साऱ्या अडचणी शूटिंगच्या असताना सुद्धा मी तुमच्यासाठी येतोय, तर तुमची एक कमेंट मला माझ्या कामाचा उत्साह वाढवण्यासाठी सक्सेसफुल ठरणार आहे. त्यामुळं तुमची एक पॉझिटिव्ह कमेंट माझा उत्साह वाढवणार आहे मित्रांनो. तुमच्या कमेंटची मी वाट बघतोय. जर तुम्हाला व्हिडिओज आवडले असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याबरोबरच कमेंटमध्ये तुमचं उत्तर मला पाहिजे. फक्त हे करून चालणार नाही, तुम्ही 2 शब्द लिहा की काय वाटते तुम्हाला याच्याबद्दल. हां, मी कुठल्या मुद्द्यावर बोलत होतो तर तुम्ही पहिल्यापासून जर व्हिडिओज पाहिले असतील तर मला नक्कीच खात्री आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या व्हिडिओपासून आत्तापर्यंतचे सगळे व्हिडिओज पाहतोय त्या विद्यार्थ्याचा कॉन्फिडन्स नक्कीच दुप्पट झाला असेल. ज्यांचा कॉन्फिडन्स केमिस्ट्रीच्या पेपरचा दुप्पट झालेला आहे, कृपया त्यांनी आजच्या व्हिडिओमध्ये मला कमेंट द्यायचे, या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पाहताना की यस सर मला केमिस्ट्रीचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि तो वाढणारच आहे. जे रेग्युलर राहतील ना, इथून पुढं पण मी तुम्हाला म्हणतोय 25 पेपर्स, जवळपास 25 म्हणजेच नाही म्हणलं तर 23-24 पेपर्स तुम्हाला द्यायचे आहेत. त्याच्यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स आणि कितीतरी पटीने वाढणार आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन को जाएंगे हम. क्वेश्चन नंबर 9. दिस इज आवर नाइस केमिस्ट्री एनिमेशंस. What is the percentage by mass of oxygen in water if percentage by mass of hydrogen is 11.1? पहा, दोन्ही बाजूने आपल्याला काढता येईल. एक तर काय करता येईल की H2O मोलार मास किती येते, हायड्रोजन 2 आणि ऑक्सिजन 16, 18 येते, हो की नाही. सो 18 पैकी ऑक्सिजन किती असतो मित्रांनो, 16 आहे, इंटू 100 करा. एक तर ही मेथड आहे किंवा दोनच इलेमेंट आहे, त्यामुळे 100 मधून 11 वजा करा. किती राहतात ते तुम्ही चेक करू शकता. 100 मधून 11 जर वजा झाले, 11.1 आहे म्हणजेच ते 88.9च्या आसपास येईल. 1600 भागिले 18 असं जरी केलं तुम्ही, 18चा टेबल येत असेल तुम्हाला तर लक्षात येईल 88.9. दिस शुड बी द आन्सर. सो खूपच सोपा क्वेश्चन हा आपले सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्रीवरचा होता मित्रांनो. क्वेश्चन नंबर 10. आयडेंटिफाय अ पेअर ऑफ कंपाउंड्स दॅट एक्झिबिट्स फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम फ्रॉम द फॉलोइंग. फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम म्हणजे काय मित्रांनो, तर 2 कंपाऊंडचे फंक्शनल ग्रुप वेगळे असतात पण त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो, सेम असतो. सो मेथॉक्सी, मिथेन आणि इथेनॉल तुम्ही चेक करू शकताय की हा इथर आहे आणि हा अल्कोहोल आहे. पण अल्कोहोल आणि इथरचे फंक्शनल ग्रुप आयसोमर्स एकमेकांचे आहेतच. आता ब्यूट-2-इन ब्यूट-1-इन असण्याचा प्रश्न नाही, ते पोझिशन ऑफ डबल बॉन्ड चेंज आहे. मेथॉक्सी इथेन 3 कार्बन आहेत, मेथॉक्सी प्रोपेन 4 कार्बन आहेत. 3 आणि 4चा विषय जुळत नसतो मित्रांनो. इथं 3 कार्बन आहेत, इथं 4 कार्बन आहेत, त्यामुळे हे पण नाही, हे पण नाही. त्यानंतर एन पेंटेन 5 कार्बन, 2,2 डायमेथिल प्रोपेन. आता इथं फंक्शनल ग्रुप कुठं आहे, म्हणून ऑप्शन ए. माझ्या मते ज्यांची प्रॅक्टिस भरपूर झाली त्यांना हा सुद्धा क्वेश्चन इझी कॅटेगरी क्वेश्चन आहे फ्रेंड्स. इझी कॅटेगरी क्वेश्चन्सला 5 सेकंदापेक्षा जास्त वेळ लागायला नको. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11 के पास 4 है हम. What is the order of reaction having unit rate of the constant moles per dm³ per second? तुम्हाला माहित पाहिजे मोल्स पर dm³ per second हे 0 ऑर्डर साठी असतं मित्रांनो. सो इझी कॅटेगरी क्वेश्चन 0 ऑर्डर साठी असतं. फर्स्ट ऑर्डर साठी ते पर टाइम आहे,
मग पर सेकंड, पर आवर्स, पर मिनिट कुठलं पण घ्या. नेक्स्ट 0 साठी हे आहे. क्वेश्चन नंबर 12. अल्किल क्लोराइड्स ऑन हिटिंग विथ मेटल फ्लोराइड्स. लक्षात ठेवा, कधीही अल्किल क्लोराइडला जर मेटल फ्लोराइड सोबत कुठलाही मेटल फ्लोराइड घ्या तर येणारा प्रॉडक्ट हा काय असतो, अल्किल फ्लोराइड असतो. आणि ह्या रिएक्शनला काय म्हणतात फ्रेंड्स, दिस इज वन ऑफ द नेम रिएक्शन, शॉर्ट्स रिएक्शन. सो खूप इन्फॉर्मेशन बेस्ड, फॅक्ट बेस्ड क्वेश्चन होता हा. सुद्धा क्वेश्चन इजी कैटेगरी मधला क्वेश्चन होता फ्रेंड्स. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 13 के पास जा रहे हैं हम. क्वेश्चन नंबर 13. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एन एक्झाम्पल ऑफ डायमॅग्नेटिक सबस्टन्स. नॉट म्हणजे नाही, निगेटिव्ह टाईपचा क्वेश्चन येतो म्हटलं होतं मी मित्रांनो तुम्हाला. नॉट, आता इथं तुम्ही बघू शकताय डायमॅग्नेटिक कोण नाही म्हणायचे त्यांना. कोण नाही तर कोण येणार आहे तुम्ही चेक करू शकता. डायमॅग्नेटिक कोण नाही, याच्यापैकी डायमॅग्नेटिक कोण नाही असा क्वेश्चन येईल. पटकन मला कमेंट बॉक्समध्ये आन्सर सांगा मित्रांनो. ऑप्शन ए ला डायनायट्रोजन आहे, परत फ्लोरीन आहे, परत सोडियम क्लोराइड आहे, त्यानंतर परत काय आहे की कोबाल्ट आहे. याच्यापैकी कुठला असू शकतो ते तुम्हाला सांगायचं आहे. डू इट फास्ट. सांगितलं तर बरं होईल, बोला लवकर. यस फ्रेंड्स, हे या तिन्ही कंपाऊंड्समध्ये जर तुम्ही चेक केला तर आपण MOT ने N2 ला चेक केलेलं, F2 ला चेक केलेलं, डायमॅग्नेटिक हे डायमॅग्नेटिकच आहेत. NaCl हा सुद्धा बरोबर इलेक्ट्रॉन बॅलन्स करून राहतोय, त्यामुळे एकच आहे कोबाल्ट जो की फेरोमॅग्नेटिक आहे मित्रांनो. हा फेरोमॅग्नेटिक आहे. ओके, फेरोमॅग्नेटिक. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. आयडेंटिफाय द प्रॉडक्ट फॉर्मड इन द रिएक्शन. पहा, अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड दिलाय फ्रेंड आणि लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आहे. याचं वैशिष्ट्य काय, फक्त हा कोणाला हायड्रोजन ऍड करतो तर फक्त CO ग्रुपलाच, CC बॉन्डला रेड्यूस करत नाही, ह्याला नाही करत. त्यामुळे तुम्हाला अनसॅच्युरेटेड अल्कोहोलच मिळेल. मग या CHOचं कन्वर्जन CH2OH होईल, पण हा तसाच राहील. मग असा कोणता मॉलिक्यूल 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 हा आहे बघा, कारण इथे डबल बॉन्ड तसाच आहे. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइडचं वैशिष्ट्य कार्बोनिल ग्रुपला रेड्यूस करतो, परंतु कार्बन डबल बॉन्ड कार्बनला रेड्यूस करत नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन सी. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15 कडे जातोय आपण. क्वेश्चन नंबर 15. चल बाबा, क्वेश्चन 15. आयडेंटिफाय द मेजर प्रोडक्ट फॉर्म व्हेन 2-chlorobutane इज बॉइल्ड विथ द कॉन्सन्ट्रेटेड अल्कोहोलिक सोल्युशन. हा पहा मित्रांनो, 2-chlorobutane आहे हा, आणि याचा मेजर प्रोडक्ट सेट-झेप्स रूल येतो ना तुम्हाला. सेट-झेप्स रूल काय सांगतो, हायली सबस्टिट्युटेड अल्किन. तो इकडं नाही इथं तयार होतो, म्हणजे काय तयार होईल, ब्यूट-2-इन. मग ब्यूट-2-इन कुठं आहे, ब्यूट-2-इन ऑप्शन डी. खूप सिंपल एलिमिनेशन रिएक्शनवरचा हा क्वेश्चन होता, त्यामुळे वेळ घालवू नका. खूप सोप्या क्वेश्चनला सोपंच म्हणणार आहे मी. जिथं खरंच तो अवघड आहे तर तो अवघड असेल मित्रांनो, पण हे इन्फॉर्मेटिव्ह बेस्ड क्वेश्चन आहे. 2-chlorobutanचा ब्यूट-2-इन येतो, मेजर प्रोडक्टच विचारलेलं त्यांनी, त्यामुळे त्याच्यावरती वेळ घालवण्यात मजा नाही. विच ऑफ द फॉलोइंग सबस्टन्सेस इज नॉट. परत एकदा पहा, नॉट म्हणजे निगेटिव्ह टाईपचा क्वेश्चन परत एकदा आलेला आहे. रिक्वायर्ड इन द कन्स्ट्रक्शन ऑफ H2O2 फ्युअल. मित्रांनो, H2O2 फ्युअल सेलचा जर तुम्ही चांगला अभ्यास केलेला असेल तर तुमच्या लक्षात येईल कार्बन रॉड हा कॅथोड ॲनोड म्हणून काम करतोय, हो की नाही. त्याच्यानंतर प्लॅटिनम हा कॅटलिस्ट म्हणून तिथं थोडासा यूज मध्ये येतोय. KOH हा तर इलेक्ट्रोलाइट आहे या सेलचा. मग राहतो कोण, जो की वापरला जात नाही, तो म्हणजे प्युअर वॉटर. So pure water is not utilized, not required in the H2O2 fuel cell. Question number 17. Question number 17. चलो, which alkali metal is used for heat transfer in nuclear power station? सरळ सरळ S ब्लॉक एलिमेंटचा हा इन्फॉर्मेटिव्ह बेस्ड क्वेश्चन आहे. सोडियम हा मित्रांनो कूलिंग साठी वापरला जातो, हीट ट्रान्सफर साठी वापरला जातो न्यूक्लियर पॉवर स्टेशन मध्ये. इझी क्वेश्चन होता. क्वेश्चन नंबर 18. Which of the following solvents is safe to use and considered as green solvent? ग्रीन सॉल्व्हंट मध्ये दोघ जणच आहेत मित्रांनो, ग्रीन केमिस्ट्री नॅनो केमिस्ट्री मध्ये. लक्षात ठेवा, एक आहे वॉटर आणि दुसरा आहे सुपर क्रिटिकल CO2. ह्या दोघांचंच ग्रीन सॉल्व्हंट मध्ये नाव आहे. ह्या दोघांपैकी कोण आलाय तर वॉटर आलाय. सो वॉटर इज द ऑप्शन. इझी कॅटेगरी क्वेश्चन. वन्स अगेन 5 सेकंड क्वेश्चंस किती येत आहेत पहा, खूप सारे क्वेश्चंस येत आहेत. क्वेश्चन नंबर 19 के पास जा रहे हैं. व्हाट इज द रेट कांस्टेंट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन हैविंग हाफ लाइफ 138.6 मिनिट्स. सो रेट कांस्टेंट के काढायचा मित्रांनो तुम्हाला. ऑलरेडी त्यांनी काय दिलेलं आहे, टी हाफ दिलेला आहे. मग टी हाफ किती दिलाय, हे असणार आहे 0.693 डिवाइड बाय टी हाफ किती दिलाय 138.6 मिनिट्स. सो कॅल्क्युलेट केलं तर तुमचं उत्तर काय येतं, पटकन मला कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्या.
सहज कॅल्क्युलेशन आहे त्याचं आन्सर आलं पाहिजे. सोप्या क्वेश्चनच्या आन्सरला वेळ नका लावू मित्रांनो. आता तुम्ही काय करायचं, याला टेबलमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं पटकन. तुम्हाला जमेल अशा टेबलमध्ये 13चा घ्या किंवा 14चा घ्या, त्याच्यानुसार जरी केलं तर हे 0.005 यायला पाहिजे. कोणाकोणाचा आन्सर आलाय त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. 0.005 0.005 येत आहे, पटकन करून बघायचं. मी तुम्हाला अगोदरच म्हणलंय की ह्याला काय करा, कमी करा. 13 किंवा 14च्या टेबलमध्ये जर कन्वर्ट केलं तर तुमच्या लक्षात येईल 13.8 म्हणजे नियर अबाउट किती, राऊंड ऑफ करा. 14 घेतला आपण तर 14 पंचे 70 म्हणजेच हे या आसपासच येते. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. दिस इज अवर नाइस केमिस्ट्री एनिमेशन्स. विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड्स हॅज हायेस्ट बॉइलिंग पॉईंट. सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट कोणाचा असतो मित्रांनो? सगळेच तुम्हाला दिसत आहेत. ब्युटेन, मेथिल प्रोपेन म्हणजे परत 4 कार्बन, ब्युटेन 4 कार्बन, मेथिल प्रोपेन म्हणजे परत 4 कार्बन, म्हणजे हे आयसोमेरिक कंपाऊंड्स आहेत. आयसोमेरिक कंपाऊंडच्या बाबतीत काय असते माहिती आहे का, की मोलार मास तर त्यांचं सेम आहे. मग मोलार मास सेम असेल तर आपण कसं घेणार डिसिजन, तर ॲज द ब्रँचिंग इन्क्रीजेस. ब्रँचिंग हे कशाचं काय आहे, अपोजिट आहे मित्रांनो बॉइलिंग पॉईंटला. ॲज द ब्रँचिंग इन्क्रीजेस बॉइलिंग पॉईंट डिक्रीजेस. तुम्हाला काय विचारलंय, हायेस्ट. मग सगळ्यात कमी ब्रँचिंगवाला बघा, ब्रँचिंग कमी बॉइलिंग पॉईंट जास्त. मग ब्रँचिंग कमी म्हणजे हाच आहे, स्ट्रेट चेन हाच आहे. हा स्ट्रेट चेन असल्यामुळे 1-ब्रोमोब्युटेन हेच त्याचं आन्सर येणार आहे. क्वेश्चन नंबर 21 के पास जा रहे हैं. क्वेश्चन नंबर 21. कॅल्क्युलेट द वॉल्यूम ऑफ BCC युनिट सेल इफ द रेडियस ऑफ एन ॲटम. मित्र हो, BCC युनिट सेल म्हणलं की तुम्हाला रिलेशनशिप माहिती पाहिजे. काय, R इज इक्वल टू किंवा A इज इक्वल टू 4R/√3. सो कॅल्क्युलेशन जर केलं 4 × R किती दिलाय तुम्हाला, 216.5. रेडियस दिलेले डिवायडेड बाय 10⁻. आता पिकोमीटर आहे, सेंटीमीटर घ्यायचं झालं तर काय येईल सांगा. पिकोमीटर म्हणजे -12 मीटर्स असते. सेंटीमीटर्समध्ये काय घेणार, बोला लवकर, -12 मीटर्स आहे. सेंटीमीटर्समध्ये काय घेणार तर -10 घ्यावं लागेल तुम्हाला त्याप्रमाणे. आणि 4R/√3 तुम्हाला ऑलरेडी √3 घ्यायचा आहे, 1.732. अगोदर A येईल आणि विचारले काय व्हॉल्यूम, तर ह्याचा क्यूब घ्यायचा आहे परत. A³ इज इक्वल टू किती येतं, तुम्ही जर कॅल्क्युलेट करून बघितलं ह्या सगळ्याचा विषय तर तुमच्या असं लक्षात येईल की आन्सर काय येते. पटकन काढा. तर आता पहा, मी राऊंड ऑफमध्ये तुम्हाला सांगू शकतो याच्यामध्ये की तुम्ही चेक करून बघू शकता की याच्यात काय काय व्हायलंय, काय काय घडायला ते पहा बरं. तुम्ही अगोदर ट्राय करा, कमेंट बॉक्समध्ये मला त्याचा आन्सर पाहिजे. डू इट फास्ट. चलो आलं पहा. जर तुम्ही विचार केला मित्रांनो तर ह्या सगळ्याला तुम्हाला कंट्रोलमध्ये कसं आणता येईल पहा. किती येतं याचं कॅल्क्युलेशन पहा. तुम्ही जर चेक केलं तर याचा आन्सर येतं 1.25. कसं आलं त्यासाठी पण तुम्ही एक प्रयत्न करू शकता. मला सांगा काय करता येईल म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे असं असं होऊ शकतं पहा. सरळ सरळ जर BCC आहे ना, सो BCC इथं एक माझी मिस्टेक आहे मित्रांनो. BCC साठी 4 नसून नंबर ऑफ ॲटम्स किती घ्या, 2 घ्या. इट्स माय मिस्टेक, सॉरी फॉर दॅट. 4 नसून 2 आहे. आता हे जर तुम्ही 216ला दुप्पट केलं तर हे किती येते पहा. तुम्ही दुप्पट जर केलं तर 438 समथिंग जे काय आहे ते 16 2 32 432. सो याच्यात जर तुम्ही विचार केला तर ह्यानं परत डिवाइड करायचं आहे तुम्हाला. 1.7ने डिवाइड करा किंवा 17ने डिवाइड करा तर ओव्हरऑल तुमचं आन्सर याचं काय येतं 1.25 यायला पाहिजे. काढून बघा. कोणाकोणाचं आन्सर आलं त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चलो नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज नॉट ट्रू. परत एकदा मित्रांनो नॉट वाला क्वेश्चन आला. हायड्रोफोबिक अबाउट लायोफोबिक कोलाइड्स म्हणते. लायोफोबिक साठी कोणती स्टेटमेंट ट्रू नाही. दीज आर फॉर्म्ड इझिली बाय डायरेक्ट मिक्सिंग ऑफ डिस्पर्शन मीडियम अँड डिस्पर्स्ड फेज. दीज आर इरिव्हर्सिबल. दीज आर अनस्टेबल अँड हेन्स रिक्वायर ट्रेसेस ऑफ स्टॅबिलायझर्स. विस्कॉसिटी ऑफ डिस्पर्स्ड फेज इज नियरली सेम ॲज द डिस्पर्शन मीडियम. खूप सोपा इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन आहे मित्रांनो. नॉट मध्ये पहिलीचं स्टेटमेंट जे आहे ती निगेटिव्ह आहे मित्रांनो. सो पहिलीचं स्टेटमेंट त्याचा आन्सर असेल कारण बाकीच्या 3 स्टेटमेंट ह्या त्याच्याशी रिलेटेड आहेत. सो इन्फॉर्मेशन बेस्ड ॲडसर्शन कोलाइडचा क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 23. आयडेंटिफाय द करेक्ट इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट ऑफ फॉलोइंग कंपाऊंड्स. परत एकदा पहा. मॉलिक्युलर मासकडे लक्ष द्यायचं मित्रांनो. मॉलिक्युलर मास क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, इथं 2 ब्रोमीन आहे, इथं 3 ब्रोमीन आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ब्रोमीनची संख्या वाढताना दिसते प्रत्येक ऑप्शनमध्ये. म्हणजे मोलार मास ज्याचं जास्त त्याला शेवटी ठेवा. मग 3 ब्रोमीनवाला सगळ्यात शेवटी ठेवला आपण इथं.
ह्याच्यामध्ये तुम्ही बघा इकडं ब्रोमिनला कमी केलं, असं नाही होणार. ब्रोमिनचं एका ब्रोमिनचं मॉलिक्युलर मास तुम्ही चेक करू शकता की किती जास्त आहे, ते 80च्या आसपास असल्यामुळे. त्यामुळे आपल्याला काय करता येईल की हा टॉपला जाईल, त्याच्यापेक्षा 2 ब्रोमिनवाला कमी, 1 ब्रोमिनवाला आणखी कमी आणि क्लोरिनवाला सगळ्यात कमी. सो दिस इज द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट. खूप सोपं आहे. मॉलिक्युलर मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉइलिंग पॉईंट. हे एकच प्रिन्सिपल इथं लागू होतं, कारण मॉलिक्युलर मासशी रिलेटेडच हा डायव्हर्सिफाय क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 24 पहा. आयडेंटिफाय द प्रॉडक्ट बी फॉर्म्ड इन द फॉलोइंग सिक्वेन्स ऑफ रिएक्शन. खूपच छान रिएक्शन तुमच्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधले. कमेंट बॉक्समध्ये मला प्रत्येकाने याचं काय नेम रिएक्शन आहे ही सांगा. या रिएक्शनचं नाव SnCl to HCl आठवतंय का मित्रांनो? स्टिफिन रिएक्शन आहे. विच इज दिस रिएक्शन? स्टिफिन रिएक्शन आहे. ज्यांना ज्यांना आठवते त्यांनी चेक करा. मग इथेन नायट्राइलच्या अगोदर काय तयार होईल? इमिन तयार होईल त्याचा, CH3 CH डबल बॉन्ड NH.HCl आणि याला जर हायड्रोलाइज केलं मित्रांनो तुम्ही तर तुम्हाला 2 कार्बनवाला अल्डिहाइड मिळतो. सो स्टिफिन रिएक्शनचा ज्यांना ज्यांना प्रॉडक्ट माहिती आहे की स्टिफिन रिएक्शनचा प्रॉडक्ट हा अल्डिहाइड असतो तर त्यांना हा क्वेश्चन खूप सोपा आहे. मग कोण तयार होतो? ॲसिटल्डिहाइड म्हणजे इथेनॉल. ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 25 के पास जा रहे हम. 25 फाइंड द increase in temperature for a gas when first its pressure and then volume both are doubled at 400 Kelvin. बाप रे बाप. पहा टेम्परेचर पण वाढायला म्हणतंय, म्हणजे टेम्परेचर पण T1 T2 आहे. T1 किती आहे? 400. T2 काढा म्हणायला क्वेश्चन मार्क. प्रेशर पहिला किती आहे? P1 आणि दुसरा प्रेशर काय म्हणतोय? डबल करा, मग 2P1 केला. त्यानंतर व्हॉल्यूम सुद्धा V1, दुसरा व्हॉल्यूम किती आहे? 2V1 म्हणतंय, म्हणजे व्हॉल्यूम सुद्धा डबल करायला. सो डबल द व्हॉल्यूम. फर्स्ट ऑफ ऑल डबल द व्हॉल्यूम. व्हॉल्यूम पण आपण डबल करतो मित्रांनो, 2V1. आता यासाठी कुठलं इक्वेशन वापरायचं? तर स्टेट्स ऑफ मॅटरचा सिंपल फॉर्म्युला, ज्याला फॉर्म्युला पाठ त्यालाच फिजिकल केमिस्ट्री जमते, बाकीच्यांनी नाद करायचा नाही. सो दिस इज द जनरल गॅस इक्वेशन फ्रेंड्स. जनरल गॅस इक्वेशन मध्ये T2 काढायचा. T2 डाव्या बाजूला राहणार आहे. T2 इज इक्वल टू पहा P2 V2 into T1 divided by P1 V1. If you put the values you will get the answer as like this. पहा P2 काय घ्यायचं आपल्याला? P2 हा आहे. सो 2 times P1 into T1 घेतला आपण. T1 किती आहे मित्रांनो? 400. किती आहे? 400. खूप सोपं कॅल्क्युलेशन, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. उगं घाबरवलेलं असते. पहा मला तर असे न्यूमेरिकल्स मी म्हणतो ना, तुम्ही प्रॅक्टिस जर केली ना, जे विद्यार्थी IITला जातात, JEEला जातात, त्यांचा ह्या न्यूमेरिकलचा खूप चांगला सराव असतो. त्यामुळं तुम्ही सुद्धा ज्यांना COEP पाहिजे, PSIT पाहिजे किंवा VJTI पाहिजे किंवा SGGS पाहिजे किंवा वालचंद सांगली पाहिजे, त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी अशा न्यूमेरिकलचा सराव करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. सो प्रेशर झाला P2 V2. आता V2 सुद्धा आपल्याला किती घ्यायचा आहे? 2 times V1 डिवायडेड बाय P1 किती आहे? P1 ला P1 ठेवूया, पण दिलेला नाही. V1 ला V1 ठेवूया. P1 V1 गेट्स कॅन्सल्ड. राहिलं काय आता? पहा 2 आणि 2 बेदोनी 4, 4 आणि 4 1600. आता त्यांनी काय म्हणतंय पहा, T2 म्हणजे फायनल टेम्परेचर नाही विचारलं, ते तर आलं आपलं किती आलं? 4 आणि 4 चौक 1600. पण वाढलं किती म्हणताय? अगोदर किती होतं आपलं? 400, नंतरचं किती आहे? 1600. दोघाचा डिफरन्स किती आहे पहा? 1200. याचा अर्थ कितीने टेम्परेचर वाढलं मित्रांनो? इनक्रीज विचारला, इनक्रीज डेल्टा T कितीनं वाढलं? 1200ने. सो द करेक्ट आन्सर इज नॉट अ 1600. तुमच्यातले बरेच विद्यार्थी हे क्वेश्चनचं आन्सर 1600 लिहितील, बट दॅट इज नॉट द आन्सर. इनक्रीज पाहिजे, राईज पाहिजे, तर 1200 त्याचा आन्सर असेल. सो दिस इज द डिफिकल्ट कॅटेगरी क्वेश्चन. स्टेट्स ऑफ मॅटर मधला डिफिकल्ट कॅटेगरी मधला हा क्वेश्चन होता. त्यामुळं महाराष्ट्रातली जवळपास 95% स्टुडंटला याचा आन्सर येणार नाही, पण तुम्हाला आलं पाहिजे, कारण तुम्ही एकदा व्हिडिओ सोल्युशन बघितलेले याच. आणि मला अपेक्षित आहे जर तुमच्या एक्झाममध्ये असा क्वेश्चन आला तर तो तुम्ही मिस करणार नाहीत. नक्की ना? कमेंटमध्ये सांगायचं मला की हो सर आम्ही हे क्वेश्चन सोडणार नाही. खूप सोपे क्वेश्चन्स आहेत. चलो नेक्स्ट क्वेश्चन 26 के पास चलो बाबा. हाँ, कैलकुलेट द हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ SO2. तुम्हाला SO2 ची हीट ऑफ फॉर्मेशन करायची आणि ह्या दोन रिएक्शनचा आधार घ्यायचा, म्हणजे हेच लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन थर्मोडायनामिक्सचा हा क्वेश्चन आहे फ्रेंड्स. बघू शकतो आपण SO2 तुम्हाला प्रॉडक्टला पाहिजे असेल तर ह्या रिएक्शनला काय करा? रिव्हर्स करा. सगळ्यात अगोदर त्याला रिव्हर्स करूयात आपण. म्हणजे काय होईल? SO3 दॅट इज डिकम्पोज्ड ॲज SO2 प्लस हाफ O2 आणि त्याचा डेल्टा H जो मायनस आहे तो काय झाला? प्लस झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याला ऍड करा दुसरं पहिलं इक्वेशन S प्लस
3/2 O2 that gives SO3. So SO3 gets cancelled. हां, याचा डेल्टा H पण काय करा, त्याचं साइन आहे तसंच राहणार, कारण त्याला आपण काहीच ऑपरेशन केलेलं नाही, फक्त ॲड केलेलं आहे. सो यू विल गेट द हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ SO2 S प्लस. आता तुम्ही चेक करू शकता, हा किती आहे 1.5 आहे आणि हा किती आहे हाफ आहे. सो हाफ म्हणजे 0.5 आहे. सो 1.5 मधून तो गेला, कॅन्सल झाला, तर इथे किती राहिला O2 राहिला, फक्त 1 मोल राहिला ना. 1.5 मधून हा हाफ गेला. सो O2 S प्लस O2 दॅट विल फॉर्म SO2. सो युअर आन्सर इज Y -2x पाहिजे. Y -2x कुठं आहे पहा, ऑप्शन ए. सो याच्या अगोदरच्या पण सेशनमध्ये असे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत जे की थोडंसं डोकं जर लावलं, याला मी डिफिकल्ट तर म्हणणार नाही, पण मीडियम कॅटेगरीचा हा क्वेश्चन होऊ शकतो, कारण फार काही डोकं लावायचं नाही. तिथं जरी तुम्ही लक्षात घेतलं की SO2 प्रॉडक्टला पाहिजे, कारण आपल्याला हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ SO2 पाहिजे, तरी पण तुमचं आन्सर तिथंच येतं. हे सुद्धा करायची गरज नाही. ज्या विद्यार्थ्यांची चांगली प्रॅक्टिस आहे ना, त्यांना ह्याचं आन्सर सहज येऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन 27. If 4 different elements A, B, C and D having outer electronic configuration as. आता या क्वेश्चनला थोडंसं प्रिंट मिस्टेक आमच्याकडून राहिलेली की क्वेश्चन कंप्लीट नाही झाला. लोएस्ट आयोनायझेशन एन्थाल्पी असा क्वेश्चन विचारलेला आहे की जर हे 4चं कॉन्फिगरेशन तुम्हाला दिलेलं आहे, तर इलेमेंटचं अगोदर लोकेशन आपल्याला लिहावं लागेल. लोकेशन काय सांगतं मित्रांनो, की कॉन्फिगरेशनवरून जा. A 3s2 3p4 आहे, मग 3s2 3p4 बनल्यानंतर त्याच्या पुढचा B बघा, 3s2 3p5. मग A च्या पुढे B आहे, लेफ्ट टू राईट सिक्वेन्स अगोदर अरेंज करायचा. A च्या नंतर हा 3p4 आहे, हा 3p5 आहे, म्हणून B आला. त्याच्यानंतर C कुठे आहे पहा, 4s2 म्हणतोय, म्हणजे 3sच्या ऑर्डरमध्ये नाही, 4sच्या आहे, याचा अर्थ पिरियडच चेंज झाला त्याचा. मग पिरियड चेंज झाला तर खालच्या पिरियडला घ्या. C हा खालच्या पिरियडला आला. त्याच्यानंतर तो 4p4 आहे, पण D हा 4p5 आहे, म्हणजे D त्याच्या पुढे आहे. सो ज्यावेळी तुम्हाला या इलेमेंटची पिरियडिक पोझिशन मिळते, त्यावेळी तुमचं अर्ध काम झालेलं आहे. आता कन्सेप्ट काय आहे, लेफ्ट टू राईट आयोनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीजेस. पिरियडिक ट्रेंड काय आहे, लेफ्ट टू राईट आयोनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीजेस. डाऊन द ग्रुप आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीजेस. मग लेफ्ट टू राईट B ची जास्त असेल A पेक्षा, दोघांची ऑर्डर अरेंज झाली. त्यानंतर डाऊन द ग्रुप ह्या दोघांची तर कमी आहे B आणि A पेक्षा, पण लेफ्ट टू राईट इथं पण विचार करा, C ची कशी असेल D पेक्षा, C ची कशी असेल D पेक्षा जास्त असेल. सो C ग्रेटर दॅन व्हॉट D. आता विचारले काय तुम्हाला पहा, लोवेस्ट आयोनायझेशन एन्थाल्पी किंवा हायेस्ट आयोनायझेशन एन्थाल्पी सगळ्यात कमी कोणाची असेल, तर तुम्ही चेक करू शकताय सगळ्यात कमी कोणाची असेल, सगळ्यात कमी. सो D आणि C मध्ये पहा, D ची, इट्स माय मिस्टेक, आय हॅव टू करेक्ट दॅट, C टू D, D ची वाढते, मग D ला अगोदर लिहिणार आहे मी, D इज ग्रेटर दॅन C. आता आपल्याला लोवेस्ट पाहिजे म्हणजे सगळ्यात कमी कोणाचे, तर C ची असेल. ऑप्शन C इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस वन. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती आहे, क्वेश्चन नंबर 28. Which from the following statements about nylon 2 and nylon 6 is not correct? परत एकदा निगेटिव्ह क्वेश्चन आलेला आहे फ्रेंड्स. निगेटिव्ह क्वेश्चनचं प्रमाण कमीत कमी 5 ते 7 क्वेश्चन्स प्रत्येक पेपरमध्ये निगेटिव्ह क्वेश्चन्स असतात. मला तुमचं आन्सर कमेंट बॉक्समध्ये पाहिजे. 1च मिनिटात मी पाणी पिऊन आलो, तोपर्यंत मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे तुम्ही सर्वांनी. ओके, व्हॉट शुड बी द आन्सर, नायलॉन टू नायलॉन 6. सगळ्यात अगोदर लक्षात ठेवा फ्रेंड्स, बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहे. हा कसा आहे, बायोडिग्रेडेबल पॉलिमर, त्यामुळे ती त्याची स्टेटमेंट झाली. सो दिस इज नॉट द आन्सर. आपल्याला निगेटिव्ह क्वेश्चन आहे, नॉट म्हणतंय, जी नाही ती शोधा. इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम अमायनो ऍसिड्स, दॅट वन इज ऑल्सो करेक्ट. त्यानंतर इट इज अ कोपॉलिमर, 2 वेगवेगळे मोनोमर्स आहेत, सो कोपॉलिमर. पॉलिइस्टर फायबर, हा फायबर नाहीये मित्रांनो, पॉलिइस्टर पण नाहीये, हा पॉलिअमाइड आहे. नायलॉन 2 नायलॉन 6 कोण आहे, पॉलिअमाइड आहे. त्यामुळे पहिलीच स्टेटमेंट जी आहे ती रॉंग आहे आणि आपल्याला तेच आन्सर शोधायचं, बिकॉज इट इज निगेटिव्ह क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 29. विच कार्बन atoms of glucose in open chain structure numbered from C1 to C6 are not chiral? C1 to C6 मध्ये कायरल कोण नाही. ग्लुकोजचं जर तुम्ही स्ट्रक्चर पाहिलं फ्रेंड्स, तर मधले जे 4 कार्बन आहेत, शेवटचा तर CH2OH असतो, सो हा कायरल नाहीये, हा पण कायरल नाही. C1 कायरल नाही, 2, 3, 4, 5 हे सगळे जे आहेत मधले 4 ते कायरल आहेत. सो हाऊ मेनी कार्बन ॲटम्स, 4. मग C1 C6 हेच त्याचा आन्सर असेल. नॉट म्हणते ना हे पण,
कार्बन ॲटम्स ऑफ ग्लुकोज ओपन चेन्स नंबर्ड फ्रॉम C1 to C6 नॉट ए कायरल। परत एकदा 8वां क्वेश्चन है जो निगेटिव क्वेश्चन है। क्वेश्चन नंबर 30 के पास जा रहे हैं हम। क्वेश्चन नंबर 30 इज द नेक्स्ट क्वेश्चन। द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक मोनोएसिडिक बेस इज Kb दिलेला आहे मित्रांनो 1.8 10 to the power of -5. कॅल्क्युलेट द डिग्री ऑफ डिसोसिएशन इन 0.02 मोलार सोल्युशन। सो तुम्हाला अल्फा विचारलेले क्वेश्चन मार्क आणि Kb दिलेला आहे। सो सगळ्यात अगोदर तुमचा फॉर्म्युला असेल अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू Kb बाय C। देअरफॉर अल्फा विचारलेलं काय आहे पहा, डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ Kb अपॉन C। So you can put the values square root of 1.8 into 10 to the power of -5 divided by concentration is given, it is 0.02. Simple decimal point movement is there. If you shift the decimal point, this is 2. जर याला 2 केलं तर -2 वरती जाऊन +2 म्हणजे हा राहिला 10 to the power of -3. या 1.8 ला परत काय करा 18 करा। सर का करायचं त्याचं कारण तुम्हाला सांगतो, एकच मिनिट। डिवाइड बाय 2 करू आपण। सो हा 18 झाला तर हा किती होणार -4 होणार, मग हा -4 याला बाहेर काढायला सोपं झालं ना। 10 to the power of -4 ला 10 to the power of -2 आउटसाइड द स्क्वेअर रूट। त्याच्यानंतर 18/2 म्हणजे किती आला 9। 9 चा स्क्वेअर रूट सांगा मित्रांनो 3 into 10 to the power of -2। सो खूप सोपं कॅल्क्युलेशन होतं। 3 into 10 to the power of -2 means 0.03 and the option A is the correct option for this one. Question number 31. What is the expected value of delta TF? डेल्टा TF ची व्हॅल्यू तुम्हाला विचारत आहे ते फॉर 0.2 मोलर aqueous solution of calcium chloride solution if delta TF for 0.2 मोलर सुक्रोज सोल्युशन इज X। आता मला वाटत नाही की इथं काही करण्याची गरज आहे, कारण की ऑलरेडी आपला फॉर्म्युला काय असतो I into K F into M असं असतं। मग आता सुक्रोज साठी ते किती असणार आहे मित्रांनो 1 असणार आहे इंटू KF तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे। किती दिलेला आहे KF? सुक्रोज सोल्युशन इज X। किती दिलेला आहे? एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ डेल्टा TF जे काय असेल ते। सो डेल्टा TF ची व्हॅल्यू आता आपण KF किती घ्यायचा तर X जर घेतला आपण, एक मिनिट, हा जर X असेल तर तुम्ही सुक्रोज साठी तो वेंट ऑफ फॅक्टर 1 आहे, परंतु कॅल्शियम क्लोराइड जर असेल तर ह्याचे नंबर ऑफ पार्टिकल्स किती तयार होतात मित्रांनो Ca2+ + Cl-। सो तुम्ही चेक करू शकता हे 3x येणार आहे, कारण की 3 पार्टिकल्स याचे तयार होतात। वेंट ऑफ फॅक्टर इज 3 हियर, त्यामुळे x ला काय करा 3x घेऊ शकतो आपण, बिकॉज 1 इज नॉन इलेक्ट्रोलाइट। सुक्रोज नॉन इलेक्ट्रोलाइट आहे पण कॅल्शियम क्लोराइड हा इलेक्ट्रोलाइट आहे, त्यामुळे x च्या 3 पट घ्यावा लागेल तुम्हाला। द आन्सर इज 3x। नेक्स्ट, हाउ मेनी आइसोमर्स ऑफ C4H11N आर टर्शियरी अमाइन्स? मित्रांनो एकच आइसोमर याचा पॉसिबल असतो जो की टर्शियरी होऊ शकतो, बाकीचे होणार नाहीत। इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन आहे, इझी कॅटेगरी क्वेश्चन आहे, 5 सेकंड क्वेश्चन आहे, तुम्ही चेक करू शकता। 4 कार्बनला जर टर्शियरी अमाइन्स मध्ये अरेंज करायचं झालं तर फक्त एकच अरेंजमेंट बसते तिथं। कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड टू कन्वर्ट 1.1 मोल ऑफ। तुम्ही अगोदर चेक करा की जर याला रेड्यूस करायचं झालं Cr3+ मध्ये तर तुम्ही 6 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स लागतात। किती इलेक्ट्रॉन्स लागायले? कारण इथं चेक करा याची ऑक्सिडेशन स्टेट किती येते 7 2 14 वजा 2 12 12 भागिले 2 म्हणजे हे किती आहे +6 +6 ला किती केलं इथं +3 आणि किती क्रोमियम आहेत 2। सो 6 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ऍसिडिक मीडियम मध्ये लागतात। मग 6 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉनला हे किती कन्वर्ट व्हायला 1 मोल आहे। मग आता रेशो किती दिलेला आहे त्यांनी 1.1 मोल घ्या म्हणताय। मग 1 मोल ला किती रिक्वायरमेंट होती 6 ची होती, 1.1 ला किती येईल तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, दिस इज 6.6। सो द करेक्ट ऑप्शन इज व्हॉट 6.6 मोल्स। Question number 34. Which from the following metal ions in their respective oxidation states forms colorless compound? सगळ्यात महत्त्वाचं कधी कलरलेस शोधायचं झालं तर अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत का नाही ते शोधा। टिटॅनियम 4+ किती आहे? टिटॅनियम असतो 22, 22 मधून 4 जर गेले मित्रांनो तर 18 राहिले, म्हणजेच आर्गॉनचं कॉन्फिगरेशन आहे। आर्गॉनच्या कॉन्फिगरेशनला 0 अनपेड इलेक्ट्रॉन म्हणून हा नाही। व्हॅनेडियम 3+, तर व्हॅनेडियम 3+ मध्ये तुम्ही चेक करू शकताय ॲटॉमिक नंबर किती आहे व्हॅनेडियमचा तर कॅन्डियम टिटॅनियम व्हॅनेडियम 23, त्याच्यातले तुम्हाला 3 कमी करायचे आहेत। आर्गॉन 4s2 3d किती होता 18 2 20 3 23, त्याच्यातले तुम्ही 3 कमी करतायत तर हे 2 गेले आणि ह्याच्यातला 1 गेला। इथे किती आहे
ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ कलरलेस कंपाऊंड्स मध्ये मग इथं किती राहत आहेत तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर कॉपर 2+ प्रत्येकाची जर तुम्ही ऑक्सिडेशन स्टेट चेक केला तर आन्सर काय यायला पाहिजे एक्सपेक्टेड आन्सर. आता इथं Cu2+ कॉपरच्या बाबतीत पण आर्गॉन 4s1 3d10. सो इथं कॉपरच्या बाबतीत तुम्हाला एक इलेक्ट्रॉन काय दिसतोय अनपेअर्ड दिसतोय. सो which of the following metal ions in the respective oxidation states form the colorless compounds. हा कलर्ड करेल कारण अनपेड इलेक्ट्रॉन आहेत इथं पण 2 आहेत. त्याच्यानंतर कॉपर कडे 1 आहे, मॅंगनीज कडे तर तुम्ही बघू शकता 5 आहे. त्यामुळे कलरलेस मध्ये टायटॅनियम असेल. वेळ जास्त घालवायला नको, इझी क्वेश्चन होता. चलो 35 क्वेश्चन नंबर 35. which of the following symbols represents heat of reaction at constant pressure. So heat of reaction at constant pressure फॉर्म्युलाच काय आहे मित्रांनो QP is equal to डेल्टा U प्लस P डेल्टा V. आणि हेच इक्वेशन असं पण असतं डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P डेल्टा V. हे दोन्ही इक्वेशन एकमेकाला कोरिलेटेड आहेत, पॅरलल आहेत. त्यामुळे ऑलरेडी हीट ऑफ रिएक्शन ॲट कॉन्स्टंट प्रेशर इट बिकम्स इक्वल टू डेल्टा H असं होऊन जाईल. त्यामुळं ऑप्शन ए त्याचं आन्सर असेल. मीडियम लेवल क्वेश्चन होता थर्मोडायनॅमिक्सचा. क्वेश्चन नंबर 36. Which from the following amino acids contain sulfur in its side chain. सल्फर कोणामध्ये असेल, कोणत्या अमायनो ऍसिड मध्ये सल्फर असेल ते सांगा म्हणताय. सो सल्फर कोणत्या अमायनो ऍसिड मध्ये असेल हे काढले मी तुम्हाला त्या अमायनो ऍसिडचं स्ट्रक्चर. तुम्हाला फक्त उत्तर सांगायचे की कोणत्या अमायनो ऍसिडचं नाव हे सल्फर कंटेनिंग अमायनो ऍसिड आहे. तर पटकन मला कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्या. टायरोसिन, थ्रिओनाइन, सिस्टीन की लायसिन. याचं उत्तर मी देणार नाही मित्रांनो, तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे. कमेंट बॉक्समध्ये मला या क्वेश्चन नंबर 36चा आन्सर पाहिजे. ऑलरेडी स्ट्रक्चर काढून दिलंय, तुम्हाला अमायनो ऍसिड ओळखायचं आहे. क्वेश्चन नंबर 37. Which from the following polymers is obtained by addition polymerization. Addition polymerization मध्ये पहिलाच ऑप्शन आहे मित्रांनो, कारण तो विनिल सायनाइड आहे. CH2 डबल बॉन्ड CHCN. विनिल सायनाइडचा जो पॉलिमर तयार होतो तो ॲडिशन पॉलिमर आहे. ज्या ज्या वेळी अनसॅच्युरेशन असतं, डबल बॉन्ड्स असतात, त्यावेळी ॲडिशन पॉलिमरायझेशन होतं. या सगळ्या ठिकाणी अमाइड आहे पहा. अमाइड लिंकेज जिथं जिथं राहणार आहे किंवा ईस्टर लिंकेज जिथं जिथं राहणार आहे तिथं स्मॉल मॉलिक्युल्स काय होतात एलिमिनेट होतात. स्मॉल मॉलिक्यूल जिथं एलिमिनेट होतात मित्रांनो ते असतं कंडेन्सेशन. कोणती पॉलिमरायझेशन प्रोसेस आहे कंडेन्सेशन. आपल्याला काय विचारलंय ॲडिशन, मग ते अनसॅच्युरेटेड म्हणजे डबल बॉन्डेड कंपाऊंडच्या बाबतीत आहे. क्वेश्चन नंबर 38. Calculate the pH of buffer solution containing 0.12 molar weak acid and 0.48 molars of its salt with the strong base if pKa. ऑलरेडी तुम्हाला काय दिलेलं आहे pKa दिलेलं आहे. सो हाऊ टू कॅल्क्युलेट pH फॉर ॲसिडिक बफर. It is pKa plus log to the base 10 of concentration of जे पण दिलेला असेल सॉल्ट, कुठला दिलेला आहे तो सॉल्ट अपॉन काय घ्यावं लागेल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड. So you can easily calculate pKa value given is 3.82 plus log of सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन किती दिलेलं आहे मित्रांनो पहा 0.48. याचा लॉग बघायचा डिवायडेड बाय 0.12. सो 12×48 लॉग 4 तुम्हाला माहिती आहे का, ज्यांना ज्यांना लॉग 2 पार्ट आहे लॉग 2 किती घेतो आपण 0.3010. तर लॉग 4 त्याच्या दुप्पट घ्यायचा. किती घ्यायचा तुम्हाला ते लॉग देत बसणार नाही 0.6020 असा घ्यायचा. म्हणजे 3010च्या दुप्पट घ्यायचा. लॉग पण दुप्पट घ्यायचा 0.6020. आणि हे जर तुम्ही ऍड केलं दोघांना तर किती येतं मित्रांनो सांगा 0.6020 ऍड करायचं. 0.6020 तुम्हाला ऍड करायचं आहे. प्रिंटिंग मिस्टेक पटकन सांगा. 3.82 ला जर ते तुम्ही ऍड केलं तर माझ्या हिशोबाने ते काय येत आहे 4.42. दॅट इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 39. Calculate delta TB of 0.02 molar solution if molar elevation constant for solvent is. मोलार एलिव्हेशन कॉन्स्टंट डेल्टा TB तुम्हाला KB दिलेला आहे 0.52. विचारले काय डेल्टा TB विचारलेलं. सो डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू काय असते मोलॅलिटी असते. मोलॅलिटी ऑलरेडी दिलेलं आहे मित्रांनो 0.02 इंटू KB पण दिला आहे 0.52. मला वाटत नाही याच्यात कॅल्क्युलेशन सारखं फार काही आहे. सो 2 2 4 2 5 10 डेसिमल पॉईंट 1 2 3 4 डेसिमल पॉईंट 1 2 3 4. सो 0.0104 कुठं आहे पहा ऑप्शन ए मध्येच आहे. खूप सिंपल कॅल्क्युलेशन. ज्याला फॉर्म्युला पाठ
त्यालाच 100 पर्सेंटाईल, बाकीच्यांना येऊ शकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 40. आयडेंटिफाय द IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड. खूपच सोपा क्वेश्चन IUPAC नेमचा असतो. इकडे डबल बॉन्ड आहे, इकडे CO ग्रुप आहे, प्रायोरिटी जाणार CO ग्रुपला. 1 2 3 4 5 इथं मेथिल ग्रुप आहे. सो 4 मेथिल कुठे आहे ते पहा, या A आणि C D 3 ऑप्शन मध्ये. त्याच्यानंतर पेंटॅनॉन पाहिजे, पेंट 3 इन कुठं आहे पहा, 3 इन 3 नंबरला डबल बॉन्ड आहे. सो 4 मेथिल पेंट 3 इन इथं आलं. त्यानंतर 2 ओन ऑप्शन एच येणार आहे, कारण की ह्या दोघांमध्ये काय चुकतंय, ब्यूट केलेलं आहे त्यांनी, ब्यूट नसलं पाहिजे, पेंट पाहिजे. सो ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 41. व्हॉट इज द रिप्रेझेंटेशन ऑफ इलेमेंट X हॅव्हिंग मास नंबर 40 कंटेनिंग 22 न्यूट्रॉन्स. लक्षात घ्या, ॲटॉमिक मास ऑलरेडी तुम्हाला दिलंय, वरची बाजू 40 पाहिजे, तर वरची बाजू 40 सगळीकडेच आहे, त्याच्यावर आपल्याला डिसिजन घेता येत नाही. 22 न्यूट्रॉन्स, जर ॲटॉमिक मास म्हणजे ए तुमच्याकडे किती आहे, 40 आहे, आणि याच्यातला झेड किती असेल, न्यूट्रॉन्स 22 आहेत. मग देऊ द्या ना, न्यूट्रॉन्स दिले तरी आपण त्याच्यावरून काढू शकतो. एन काढा, एन जर आपण घेतला तो किती दिलेला आहे, ऑलरेडी 22 दिलाय, मग त्यावरून झेड येऊ शकतो. झेड इज इक्वल टू काय येईल, ए मायनस एन करा, न्यूट्रॉन नंबर करायचा. न्यूट्रॉन नंबर जर मायनस केला तर तुमचा आन्सर आपोआप येईल. सो 40 minus 22 and you will get the atomic number as 18. मग असा बघा इलेमेंट X 18 40, कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन बी. ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 42. आयडेंटिफाय ऑक्सिडंट इन द फॉलोइंग रिएक्शन. फ्रेंड्स लक्षात ठेवा, ऑक्सिडंट म्हणलं की त्याचं रिडक्शन झालं पाहिजे, आणि जर रिडक्टंट विचारलं तर त्याचं ऑक्सिडेशन झालं पाहिजे. कोणाचं रिडक्शन झालंय तुम्ही चेक करू शकता, BrO3 मायनस पाहिजे. सो ब्रोमिनचं इथं काय झालेलं आहे पहा, 3 2 6 मधून 1 गेले 5, इथं +5 होता तो, आणि इथं काय -1 आहे. सो चेक करू शकता मित्रांनो, +5 चा -1 म्हणजे ब्रोमिनचं रिडक्शन झालं, याचा अर्थ ब्रोमिनच कोण आहे, ऑक्सिडंट आहे. सो BrO3 तुम्ही चेक करू शकता, BrO3 माइनस, ऑप्शन डी दिल्ली इज द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 43 के पास. 43. आयडेंटिफाय फॉल्स स्टेटमेंट अबाउट झिंक. झिंकच्या बाबतीत चुकीची स्टेटमेंट कोणते, इट हॅज नो अनपेड इलेक्ट्रॉन आयदर इन ऑब्झर्व्ड ऑर इन एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इज दॅट क्लिअर. झिंकचा ॲटॉमिक नंबर किती आहे मित्रांनो, 30. मग अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत का, तर ही त्याची खरी स्टेटमेंट आहे. सो करेक्ट स्टेटमेंट आहे, आपल्याला फॉल्स पाहिजे म्हणून हे उत्तर नाही. इट हॅज लोएस्ट डेन्सिटी अमॉंग ऑल 3D एलिमेंट्स. लक्षात ठेवा मित्रांनो, लेफ्ट टू राइट along the period density decreases or increases. The correct answer is density increases along the period friends, density increases. मग स्कॅन्डियमची 3D सिरीज मध्ये सगळ्यात जी डेन्सिटी कमी असेल, इन्क्रीज होते तर स्कॅन्डियमची कमी पाहिजे, यांनी झिंकची दिली, सो ही सुद्धा स्टेटमेंट नसणार आहे. इट हॅज हायेस्ट आयनेशन एन्थॅल्पी अमॉंग 3D एलिमेंट्स. आता हे तर त्याचं ऑलरेडी लेफ्ट टू राईट मध्ये सगळ्यात राईटला आहे. झिंकचा ॲटॉमिक नंबर 30 आहे, त्यामुळे त्याची आयनेशन एन्थॅल्पी जास्तच असणार आहे. मॅग्नेटिक मोमेंट ऑफ Zn2+ इज 0. मॅग्नेटिक मोमेंट जी आहे ती झिंक जो ॲटम आहे त्याची +2 मध्ये मॅग्नेटिक मोमेंट 0 आहे असं म्हटलेलं आहे. इज इट पॉसिबल. झिंक 30 जर असेल तर मॅग्नेटिक मोमेंट 0 पॉसिबल आहे का ते सांगा मला पटकन. इज इट पॉसिबल. सो विच वन इज द करेक्ट आन्सर, तुम्हाला सांगायचंय, बोला लवकर. फॉल्स स्टेटमेंट मध्ये कोण यायला, मग हे लोएस्ट डेन्सिटी म्हणायला. ऍक्च्युअली काय पाहिजे, जास्त पाहिजे झिंकची. सो दिस इज द फॉल्स स्टेटमेंट, इट मीन्स दिस इज द आन्सर. क्वेश्चन नंबर 44. फॉर द रिएक्शन 3I-S2O8 -SO4 I3-. तुमच्या टेक्स्ट बुक मधला ॲज इट इज क्वेश्चन आहे मित्रांनो. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ SO4 तुम्हाला दिलेला आहे, किती दिलाय, 0.044. व्हॉट इज द रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ S2O8. काहीच करायची गरज नाही, ऑलरेडी SO4 चा रेट कसा आहे, याच्या पहा दुप्पट आहे, ह्याच्या दुप्पट आहे म्हणल्यानंतर तुम्हाला काय करायचं, S2O8 चा विचारलाय, ह्याच्या निमपट करा. ह्याचा किती दिलाय, 0.044 दिलाय, डिवाइड बाय 2 करा, किती येईल, 0.022. हे त्याचा आन्सर असेल. जास्त वेळ घालवायची गरज नाही, कारण की तुम्ही स्टॉइकियोमेट्री वरून जाऊ शकता. हे 1/2 येईल, याच्या 1/2 येईल म्हणजे याच्या हाफ करून टाका. नेक्स्ट 45. विच ऑफ द फॉलोइंग इज अ टर्शरी ॲलिलिक अल्कोहोल. खूप सिंपल इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन आहे. टर्शरी ॲलिलिक अल्कोहोल कोणता आहे, डबल बॉन्डेड कार्बनच्या पुढचा sp3 हायब्रिडाइज कार्बन म्हणजे ॲलिलिक कार्बन. आता इथं हा पहा, पहिलाच तुम्ही चेक करू शकता, डबल बॉन्डेड कार्बनच्या पुढचा sp3, परंतु त्याला अटॅच नाहीये हा, म्हणून हा गेला.
दुसऱ्यामध्ये चेक करा, हा ॲलिलिक कार्बन आहे परंतु तो सेकंडरी झाला कारण 1 आणि 2. इथं तुम्ही चेक करू शकताय की इथं 2 हा जो ॲलिलिक कार्बन आहे दोन्ही बाजूला मेथिल ग्रुप आहे, इकडे कार्बन आहे, म्हणजे हेच ऑप्शन आपलं यायला पाहिजे. ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस वन. Question number 46. Calculate the number of atoms in 0.4 grams of metal if it forms FCC structure. So तुम्हाला काय विचारलेलं क्वेश्चन मित्रांनो, अगोदर काय करूयात आपण 1 मोल साठी काढूयात. मग 0.4 ग्रॅम ऑफ मेटल म्हणायला ते, मग 1 मोल साठी म्हणजे मोलार मास काढूयात आपण. मोलार मास फॉर्म्युला काय येईल, डेन्सिटीचा ओरिजिनल फॉर्म्युला काय, N इंटू M डिवायडेड बाय A क्यूब इंटू Na. आता याच्यातला M म्हणजे काय होईल, मग M इज इक्वल टू रो इंटू A क्यूब इंटू Na डिवायडेड बाय व्हॉट, डिवायडेड बाय N. आता FCC असेल तर नंबर ऑफ पार्टिकल्स किती, 4. A क्यूब इंटू Na तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे, किती दिलेलं आहे पहा, रो इंटू A क्यूब, रो इंटू A क्यूब प्रोव्हाइडेड 1.2 10 टू द पॉवर ऑफ -22. अवोगॅड्रोज नंबर मला वाटतं 6.022 आहे, तसा लिहून टाका, डिवायडेड बाय N मीन्स 4. आता याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला त्याचं मोलार मास येईल. याचा आन्सर किती यायला पाहिजे मित्रांनो, पहा 12 × 72 72 भागिले 4 जर केलं तर 18 2 36 18 3 54 18 4 72 18 ग्रॅम्स हे त्याचं काय येणार आहे, मोलार मास. सो 18 ग्रॅम्स जर त्याचं मोलार मास येत असेल, आपल्याला काय करायचं आहे, 18 ग्रॅम्सला किती असते मित्रांनो, अवोगॅड्रोज नंबर असते, पण आपल्याला तेवढं नाही दिलं, किती दिलेलं आहे, 0.4 दिलं आहे. सो 0.4 ला किती येईल, सो तुम्ही चेक करू शकता, 6.022 इंटू 0.4 डिवायडेड बाय 18. सो हे किती येते, 24 पॉईंट, डेसिमल पॉईंट जो काय असेल ते 18 ने डिवाइड करायचं. जर हे डिव्हिजन केलं तुम्ही तर 18 × 18 1.33 समथिंग. सो 1.333 10 टू द पॉवर ऑफ 22 हे त्याचा आन्सर यायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 47. आयडेंटिफाय मॉलिक्यूल हॅव्हिंग ऑक्टाहेड्रल जॉमेट्री ॲज पर वसेपर थिअरी. ऑप्शन डी खूप इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन होता केमिकल बॉन्डिंगचा, 2च सेकंदात याचं उत्तर येते. ऑक्टाहेड्रल जॉमेट्री SF6 ला असते मित्रांनो. क्वेश्चन नंबर 48. Calculate the mass of solid dissolved in 1 dm cube of water has osmotic pressure. पहा पाय तुम्हाला ऑलरेडी दिलाय, CRT असणार आहे. पाय इज इक्वल टू काय, NRT बाय V असं पण घेऊ शकतो कारण कॉन्सन्ट्रेशन हे N/V असतंय. त्यालाच आपण असं पण घेऊ शकतो कारण की तुम्हाला मोलार मास वगैरे प्रोव्हाइड केलेले त्यांनी, WRT बाय M इंटू V. विचारलेलं काय आहे, W. देअरफॉर W इज इक्वल टू पाय MV डिवायडेड बाय RT. पुट द व्हॅल्यूज, विल गेट द आन्सर. सगळ्या जर व्हॅल्यूज ठेवल्या मित्रांनो तर तुमचं फायनल आन्सर काय येतं, याचा सुद्धा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये पाहिजे कारण की ऑलरेडी तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे. लवकर मला याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. A ला 4 आहे, B ला 5 आहे, C ला 6.20 आहे, 7 ला 7.21 आहे, 25 आहे. सो व्हॉट इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस वन. फॉर्म्युला तुमच्या समोरच आहे, लवकर आन्सर कमेंट बॉक्समध्ये द्या. क्वेश्चन नंबर 49. Identify functional group from the following that forms pink color when Chips reagent is added in it. लक्षात ठेवायचं, पिंक कलर, चिप्स बेस, फेरिंग सोल्युशन, टुलन्स रिएजंट ह्या सगळ्यांचा डायरेक्ट कोरिलेशन कोणासोबत आहे, अल्डिहाइड सोबत. सो अल्डिहाइड ग्रुप कुठे आहे, ऑप्शन सी. इझी क्वेश्चन होता. क्वेश्चन नंबर 50. What is the radius of first orbit of monopositive helium ion? मित्रांनो He प्लस फर्स्ट ऑर्बिट ची रेडियस विचारले तुम्हाला. रेडियसचा फॉर्म्युला काय असतो, 52.9 इंटू N स्क्वेअर अपॉन Z. सो 52.9 1 पहिलीच ऑर्बिट म्हणते ते, फर्स्ट ऑर्बिट 1 चा स्क्वेअर डिवायडेड बाय काय करायचं, Z त्याचा ॲटॉमिक नंबर 2 आहे. सो इफ यू कॅल्क्युलेट दिस वन तर 52.9 च्या निम्म किती येतं, 26.45. दिस इज द आन्सर. खूप सोपा क्वेश्चन स्ट्रक्चर ऑफ ॲटमचा हा होता. ज्याला फॉर्म्युला पाठ त्यालाच आन्सर येणार, बाकीच्यांनी नाद करायचा नाही. सो हा होता आजचा पेपर मित्रांनो. भेटूया परत एकदा. आता इथून पुढे डेली तुम्हाला 2 व्हिडिओज मिळणार आहेत सोल्युशनचे, त्यामुळं बी कनेक्टेड अँड लेट्स एन्जॉय द क्रॅश कोर्स ऑफ MST CET 2025. भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.